हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांसोबत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची रात्री 1.5 तास बैठक। महायुतीच्या जागा वाटपावर रात्री उशिरापर्यंत खलबतं। आज उमेदवारांची यादी येण्याची शक्यता। उदयनराजे आणि अमित शहांची भाजप मुख्यालयात रात्री उशिरा बैठक। साताऱ्यातून उदयनराजेंना जवळपास उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। उदयनराजेंना 3 दिवस दिल्लीत थांबवल्यानं वेदना। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर 5-5 दिवस वेटिंगला ठेवणं हा छत्रपतींच्या गादीचा अपमान। उदयनराजेंनी याचा विचार करावा, राऊतांचा सल्ला। काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर। गडचिरोलीतून नामदेव किरसान, तर नागपूरमधून विकास ठाकरेंना उमेदवारी। भंडाऱ्यातून प्रशांत पडोळे काँग्रेसचे उमेदवार, तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना लोकसभेचं तिकीट। विजय वडेट्टीवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार, सूत्रांची माहिती। चंद्रपुरात विजय वडेट्टीवार विरुद्ध सुधीर मुनगंटीवार लढत होण्याची शक्यता। ईव्हीएमवर 300 उमेदवारांची नावं सामावून घेण्याची शक्यता। मराठा समाजानं अधिक उमेदवार दिल्यास मतपत्रिकेवर मतदान घेण्याची आयोगाची तयारी। ठाकरे गटासोबत वंचितची युती तुटली, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मवियासोबत युती झाली तर वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार असल्याचं स्पष्टीकरण। देशभरात होळी महोत्सवाची धूम। कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला। रत्नागिरीच्या गावागावांमध्ये सजल्या ग्रामदेवतांच्या पालख्या। नागपुरात होळी महोत्सवानिमित्त पोलिसांकडून विशेष तयारी। शहरात 5000 पोलिसांचा ताफा तैनात, तर 39 ठिकाणी नाकेबंदी असणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।